साताऱ्याच्या संतोष पोळच्या अटकेनंतर सिरियल किलर हा शब्द पुन्हा एकदा कानावर पडला। देशाला हादरवून टाकणाऱ्या काही सिरियल किलर्सवर एक नजर टाकूया। रामन राघवन 60च्या दशकात रमन राघवननं मुंबईकरांच्या मनात दहशत निर्माण केली होती। त्यानं जवळपास 23 जणांची हत्या केली। यामध्ये महिलांचाही समावेश होता। डोक्यात लोखंडी रॉडचे वार करून त्यानं या सगळ्यांची हत्या केली होती। रामनला फाशीची शिक्षा देण्यात आली, मात्र त्याचा 1995 साली किडनी फेल झाल्यानं मृत्यू झाला। मोहन कुमार अर्थात सायनाइड कुमार, कर्नाटकचा मोहन कुमार तरुणींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करायचा आणि नंतर गर्भनिरोधक गोळी आहे असं सांगून सायनाइडची गोळी खायला लावायचा। त्यानं अशा पद्धतीनं तब्बल 20 जणींचा खून केला। ऑटो शंकर रिक्षा चालवणाऱ्या ऑटो शंकरनं चेन्नईच्या 6 तरुणींवर बलात्कार करून त्यांची हत्या केली। हत्या केल्यानंतर या तरुणींचे मृतदेह घराशेजारीच पुरून टाकले किंवा नदीत फेकून दिले। अटक केल्यानंतर तो पळून गेला होता, मात्र पोलिसांनी त्याला पुन्हा पकडलं। जयशंकर कर्नाटकच्या या सिरियल किलरनं 30 महिलांवर बलात्कार केले आणि 15 जणींची हत्या केली होती। त्याला अटक करण्यात आली होती, मात्र तो फरार झाला। फरार झाल्यानंतर त्यानं 6 महिलांवर बलात्कार करून त्यांचीही हत्या केली। एका पुरुषाचा आणि एका लहान मुलाचाही त्यानं खून केला होता। त्यानंतर 2009ला त्याला अटक करण्यात आली। चार्ल्स शोभराज 1972 ते 1976 दरम्यान चार्ल्स शोभराज यानं जवळपास 20 जणांचा खून केला। चार्ल्सनं ज्यांचा खून केला त्यातले बहुतांश विदेशी नागरिक होते। फक्त भारतातच नव्हे तर अन्य देशांमध्येही त्याच्यावर अवैध धंद्यांमध्ये गुंतल्याचे आणि खुनाचे आरोप आहेत। केडी केमनप्पा उर्फ सायनाइड मल्लिका बंगळूरच्या मल्लिकानं 6 महिलांचा खून केला। झटपट श्रीमंत होण्यासाठी तिनं हा मार्ग अवलंबला होता। ती देवळात येणाऱ्या श्रीमंत महिला हेरायची आणि त्यांच्याशी ओळख वाढवून पूजा अर्चा करण्याच्या बहाण्यानं ती त्यांना सायनाइड मिश्रित पाणी पाजायची। अंजनाबाई गावित, सीमा गावित आणि रेणुका गावित कोल्हापूरमध्ये शाळेत जाणाऱ्या लहान मुलांचं अपहरण करून त्यांचा छळ करत त्यांचा खून केल्याप्रकरणी या तिघींना अटक करण्यात आली। या तिघींनी 13 मुलांचं अपहरण केलं, ज्यातल्या 9 मुलांना त्यांनी ठार मारलं। 31 ऑगस्ट 2006ला या तिघींनाही फाशीची शिक्षा देण्यात आली। डॉक्टर देवेंद्र शर्मा पेशानं आयुर्वेदिक डॉक्टर असलेल्या उत्तर प्रदेशच्या देवेंद्र शर्मानं 2002 ते 2004 या दरम्यान जवळपास 40 टॅक्सी चालकांचा खून केला। या टॅक्सी चालकांच्याच टॅक्सीत बसून मित्रासोबत तो त्यांचा खून करायचा आणि नंतर टॅक्सी विकून पैसा मिळवायचा। या देवेंद्र शर्माला 2008 साली फाशीची शिक्षा सुनावण्यात आली। सुरिंदर कोहली निठारी हत्याकांड म्हणून हे हत्याकांड देशभरात गाजलं। लहान मुलांचं लैंगिक शोषण करून तो त्यांची हत्या करायचा। सुरिंदर कोहलीनं यातल्या काही मुलांचं मांस शिजवून खाल्लं होतं, तर काही जणांचे तुकडे नाल्यात फेकून दिले होते। सुरिंदर कोहलीला 2014 साली फाशीची शिक्षा सुनावण्यात आली।